राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली आहे। त्यातच राज्यातील काही ठिकाणी कमी वेळात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची देखील नोंद झालेली आहे। नक्की याची काय कारण आहेत, असं का होतंय हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत पुणे हवामान खात्याचे सायंटिस्ट सानप सर आहेत। सर, ज्या पद्धतीने आपण बघतोय पालघर आणि आजूबाजूच्या परिसरात मागील 24 तासात मुसळधार पाऊस होतोय, अजूनही जर आपण बघितलं तर तिथं पाऊस सुरू आहे। नक्की काय कारण आहेत अशा पद्धतीने पाऊस होतोय? बेसिकली दोन कारणं आहेत। एक तर मान्सूनचे वारे स्ट्रॉंग आहेत आणि सक्रिय झालेला आहे मान्सून। दुसरं म्हणजे ईस्ट वेस्ट शेअर झोन ज्याला आपण म्हणतो, तो 23 डिग्री नॉर्थच्या दरम्यान आहे। तो पालघर आणि गुजरातची जी किनारपट्टी आहे त्या लॅटिट्यूडच्या लगत येतो। आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन ज्याला आपण चक्रीय स्थिती म्हणतो, ती एक्झॅक्टली त्या रिजनवर आहे। त्यामुळं जास्त बाष्पयुक्त वाऱ्यांचं संकलन त्या रिजनमध्ये होतं आहे आणि म्हणून तिकडे जास्त पाऊस पडताना आपल्याला दिसतोय। म्हणजे सर, आपण हे बघतोय या लाईव्ह इमेजमध्ये की जे विंड्स ज्या पद्धतीने वाहत आहेत, सध्या पालघर या परिसरात काय परिस्थिती दिसते? राईट। आता पालघर मॅपवर जर सांगायचं झालं तर ह्या रिजनमध्ये येतो, उत्तर कोकणामध्ये। आणि आपण जर बघितलं तर नैऋत्य मान्सून वारे जे आहेत ते इथपर्यंत पोहोचत आहेत आणि हे समुद्रसपाटीपासून 1.5 किलोमीटरवरची वाऱ्याची स्थिती आहे। आता आपण इथं बघितलं तर एक चक्रीय स्थिती गुजरातच्या रिजनवर आहे, पण हे 1.5 किलोमीटरचं झालं। आता आपण जर समजा अजून थोडंसं वरती गेलो 3.5 किलोमीटरवर, तर जे आपण चक्रीय स्थिती बघितली होती ती थोडीशी खालच्या बाजूला किंवा दक्षिणेकडं झुकताना दिसते। आणि अजून जर आपण थोडंसं वरती गेलं 500 हेक्टापास्कल म्हणजेच 5 ते 6 किलोमीटरच्या दरम्यान, तर आपण क्लिअरली बघू शकतो की हा जो पालघरचा रिजन आहे तिथे एक मोठी चक्रीय स्थिती आहे। याचाच अर्थ असा की हवेतील खालच्या थरांमध्ये खूप आर्द्रतायुक्त वाऱ्यांचं संकलन इथं होतं आहे आणि जसजसं आपण वातावरणात वरती जाऊ तसं जी चक्रीय स्थिती आहे ती खालच्या बाजूने झुकते। अशा परिस्थितीमध्ये खूप जास्त मॉइश्चर इन्कर्शन किंवा आपण मॉइश्चर कन्व्हर्जन्स म्हणतोय ते ह्या रिजनवर होतं आहे आणि त्यामुळं उंच ढगांची निर्मिती होऊन त्या ठिकाणी खूप जास्त पाऊस पडताना दिसतोय। आता तेच जर आपण सॅटेलाईटमध्ये बघायचं झालं तर जसं मी तुम्हाला सांगितलं तसं ह्याच रिजनवर जास्त क्लाउड्स आहेत आणि तिथं पाऊस पडतो। म्हणजे अर्थात आपण बघतोय अजून सुद्धा पालघर या आजूबाजूच्या परिसरात दाट त्या ठिकाणी ढगाळ वातावरण दिसतंय, एकदम क्लाउड्स आहेत सगळे। बरोबर। त्या रिजनवर जसं मी सांगितलं की त्या चक्रीय स्थितीमुळे आणि मान्सूनचे वारे परत सक्रिय झाल्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली। बरं सर, आता तिथं 24 म्हणजे जवळजवळ 24 तास झालेले तिथं पाऊस होतोय, पुढे अजून किती तास अशाच पद्धतीने मुसळधार पाऊस त्या परिसरात त्या सगळ्या रेंजमध्ये राहील? मागील 24 तासांचं जर आपण बघितलं तर डहाणूला 180 मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे। त्याचबरोबर पालघरमध्ये 285 मिलीमीटर पाऊस झाला आहे। त्याचबरोबर गुजरातचा जो कोस्टल रिजन ज्यामध्ये दमन आहे तिथे 550 पेक्षा जास्त पावसाची नोंद झालेली आहे आणि अशीच परिस्थिती येणारे 24 ते 48 तास राहण्याची शक्यता आहे। मेनली येणाऱ्या 24 तासांमध्ये अशी परिस्थिती राहील आणि हळूहळू पावसाची तीव्रता कमी राहण्याची शक्यता आहे। म्हणजे पुढील 48 तास पालघर आणि या सगळ्या गुजरातच्या बॉर्डर या सगळ्या परिसरामध्ये अशीच परिस्थिती राहील, मुसळधार पाऊस जो होतोय तशाच पद्धतीने सुरू राहणार आहे पाऊस पुढे? उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यामध्ये आज येणाऱ्या 24 तासांमध्ये अशी परिस्थिती आहे आणि रेड अलर्ट दिला गेलेला आहे। आणि त्याच्या वरचा भाग आपण जर बघितला गुजरात, तिकडे उद्या ती थोडीशी शिफ्ट होईल आणि पालघर रिजनमधला पाऊस थोडासा कमी होईल। तर येणाऱ्या 24 तास पालघरसाठी महत्त्वाचे आहेत आणि येणारे 48 तास हे गुजरातचा जो कोस्टल रिजन आहे त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहेत। सर, त्याचबरोबर आपण गेले काही दिवस बघतोय की कमी वेळात खूप मोठ्या प्रमाणात पाऊस होतोय। जसं आपण इथं तुम्ही दाखवलं की 185 मिलीमीटर पाऊस या ठिकाणी नोंदवला गेलाय गेल्या 24 तासामध्ये। लोणावळा या सेक्शनमध्ये सुद्धा आपण बघितलं 550-600 मिलीमीटर पाऊस खूप कमी वेळात झाला। असं का होतंय नेमकं, कमी वेळात एवढा मोठा पाऊस? सर्वात महत्त्वाचं म्हणजे की ज्या मान्सूनच्या सिस्टम्स आहेत त्याला कारणीभूत असतात। आता सध्या जसं मी सांगितलं की एक चक्रीय स्थिती आहे, ईस्ट वेस्ट शेअर झोन आहे आणि मान्सूनचे वारेसुद्धा सक्रिय झालेले आहेत। यामुळं जे कोस्टल रिजन आहे तिथे जास्त पाऊस पडतोच आणि घाटमाथ्यांवर सुद्धा पडतो। जसं आपण 1 ते 8 जुलैच्या दरम्यान बघितलं की लोणावळा आणि ॲडजॉइनिंग रिजन्समध्ये 600 मिलीमीटरपर्यंत 24 तासांमध्ये पावसाची नोंद झालेली दिसून आलेली आहे।
त्याचबरोबर जसजसं ग्लोबल वॉर्मिंगमुळं सुद्धा कमी वेळेमध्ये जास्त पाऊस होण्याचे जे इन्सिडन्सेस आहेत ते वाढताना दिसत आहेत. सो इट इज मान्सून स्केलवर पण ते होतं आहे आणि ग्लोबल वॉर्मिंगचा पण त्यामध्ये इम्पॅक्ट आहे असं म्हणता येईल. अनेक कारण आहेत याच्यासाठी. सर, त्याचबरोबर येत्या काही दिवसात हवामान खात्याकडून काय अंदाज वर्तवला जात आहे राज्यभरासाठी, कशा पद्धतीने पाऊस राहील? येणारे 2 दिवस उत्तर कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर पुण्याच्या घाटमाथ्यांवर सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे आणि 2 दिवसानंतर पावसाचं प्रमाण हे कमी कमी आपल्याला दिसून येईल. त्याचबरोबर जे पर्जन्य छायेचे प्रदेश आहेत, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र किंवा पश्चिम विदर्भ असेल, तिथे पावसाचं प्रमाण हे कम्पॅरेटिव्हली कमी आहे. हलक्या ते मध्यम स्वरूपाचाच पाऊस तिकडे पडू शकतो आणि त्यानंतर 2 ते 3 दिवसानंतर पावसाचं प्रमाण अजून कमी झालेलं आपल्याला दिसेल. अर्थात जसं सर या ठिकाणी सांगतायत, लाईव्ह पिक्चरमध्ये देखील लाईव्ह इमेजेस आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी समजवलंय पालघर आणि आजूबाजूच्या परिसर जर आपण बघितलं तर तिथं अजूनही अशा पद्धतीने क्लाउड्स आहेत आणि त्यामुळं पुढील 24 तास त्या ठिकाणी मुसळधार पाऊस अशाच पद्धतीने सुरू राहील. आणि त्याचबरोबर जर गुजरात बघितलं तर पुढचे 48 तास गुजरात आणि त्या परिसरामध्ये सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद होण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे. आणि त्याचबरोबर पुणे आणि आजूबाजूचा परिसर बघितला तर डोंगर माथ्यावर त्या ठिकाणी रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. आणि त्याचबरोबर सध्या जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने कमी वेळात जो मोठ्या प्रमाणात पाऊस होतो त्याची वेगवेगळी कारणं देखील या ठिकाणी आहे आणि त्याचबरोबर अल्निनोचा देखील परिणाम या ठिकाणी दिसतोय आणि वेगवेगळी कारणं या ठिकाणी आहेत. मात्र पालघर आणि परिसरामध्ये पुढचे 24 तास असाच पाऊस सुरू राहील. तर वेगवेगळ्या ठिकाणी त्यातच डोंगर माथ्यांवर रेड अलर्ट या ठिकाणी देण्यात आला आहे. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे.